डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या शतकातील महानतम व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य अपमान, अन्याय आणि सामाजिक विषमतेशी लढताना गेले. शाळेत, नोकरीत आणि समाजात सर्वत्र त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. या वेदनादायी अनुभवातून त्यांनी समतेचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाचा मार्ग समाजासमोर ठेवणारे भारतीय संविधान दिले. मात्र संपूर्ण हिंदू समाज एकत्र आला नाही तोपर्यंत भेदभाव पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही, असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद पूर्व विभाग पुणे यांच्या वतीनं कॅम्प येथील अरोरा टॉवर्स परिसरातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे धार्मिक विभागाचे संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण तसेच प्रांताध्यक्ष पांडुरंग राऊत उपस्थित होते. आलोक कुमार म्हणाले, आजही शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि संधी यामध्ये अनुसूचित समाजाला समान हक्क पूर्णपणे मिळालेला नाही. त्या संधी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत न्यायाने पोहोचेपर्यंत बाबासाहेबांची लढाई अपूर्णच राहील. ती लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सामूहिक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करून सामाजिक समता आणि एकात्मतेच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. समारोप बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला आणि वातावरण करुणा, शांती व समतेच्या संदेशाने भारावून गेले. बाबा साहब इस शताब्दी के सबसे बड़े महापुरुषों में से बचपन से ही अनुसूचित समाज के प्रति जो भेदभाव है उसका उन्होंने तीव्रता से अनुभव किया। जब वो पीएचडी करके आ गए और बड़ौदा के राज्य में गए, वहां भी हाईकोर्ट में वकालत की, वहां भी उन्होंने अनुसूचित समाज होने के भेदभाव का अनुभव किया। कॉलेज के प्रोफेसर के रूप में भी, पर फिर उसमें से संघर्ष करते हुए पीने के पानी का अधिकार, मंदिर में जाने का अधिकार, मनुष्य के नाते से बराबरी का अधिकार, इसकी लड़ाई लड़ी। संविधान लिखा, संविधान में सबको समानता का अधिकार दिया। छुआछूत को समाप्त करने की धारा संविधान में आई। उनको श्रद्धांजलि देना और यह प्रण करना कि जब तक पूरा हिंदू समाज समरस नहीं होता, यह भेदभाव पूरा समाप्त नहीं होता। अनुसूचित समाज शिक्षा में, रोजगार में, कौशल में, स्वास्थ्य में भी सबके बराबर नहीं आता, तब तक बाबा साहब की लड़ाई अधूरी है और हमको वो पूरा करना है।